45,520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवार पेठ येथील कच्ची चौकातील आसिफ सुतार यांच्या पांढऱ्या रंगाच्या 2 मजली घरामध्ये 3 पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेस प्राप्त झाली। त्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड राजश्री पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री निखिल मगदूम व त्यांच्या टीम मधील सतीश पाटील, सज्जन जगताप, मोहसिन मोमीन, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, निलेश विभूते तसेच मोहिते आदींनी मंगळवार पेठ येथील कच्ची चौकातील आसिफ सुतार यांच्या मालकीच्या दुमजली घरावर छापा टाकत 3 पानी जुगार खेळत आढळून आलेल्या इसम नामे साहिल आलम मुजावर वय वर्ष 29 राहणार पालकरवाडा मंगळवार पेठ कराड, एजाज रियाज बागवान वय वर्ष 28 राहणार बुधवार पेठ कराड, शाहरुख बशीर पटेल वय वर्ष 28 राहणार गुरुवार पेठ कराड, नईम युन्नूस शेख वय वर्ष 31 राहणार मंगळवार पेठ कराड, तोफिक असलम अतार वय वर्ष 39 राहणार मंगळवार पेठ कराड, बाळू महादेव रामुगडे वय वर्ष 27 राहणार कोपर्डे हवेली तालुका कराड, साजिद हारून शेख वय वर्ष 52 राहणार मंगळवार पेठ कराड, जुबेर मनसूर पटेल वय वर्ष 35 राहणार वाघेरी तालुका कराड यांना ताब्यात घेत जुगार खेळण्याच्या साहित्यासह रोख रक्कम, 7 मोबाईल, 3 दुचाकी गाड्या असा एकूण 1,43,520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून इमारतीचा मालक आसिफ सुतार राहणार मंगळवार पेठ कराड याने जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे म्हणून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे। सदरच्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे तसेच पोलीस प्रशासनाचे कौतुक देखील करण्यात आलेले आहे।